भूमिकेवर ते ठाम असल्याचं दिसतं. थोडं वेळ द्या. सावरकरांचा जो विषय होता त्याविषयी दादांनी स्पष्टपणे नकार दिला. दुसरीकडे देवेंद्रजी फडणवीस म्हणतायत की सावरकरांच्या विषयावरती तुम्हाला ठाम भूमिका घ्यावीच लागेल. म्हणजे महायुतीत कुठेतरी हिंदुत्व असेल किंवा सावरकरांचा विषय असेल त्यावरून सगळं आलबेल आहे. परत तुम्हाला सांगतो, हिंदुत्व या विषयावर आमचा एकत्र तडजोड नाही, आम्ही होत करून देत नाही किंवा करणार नाही. बरं, आणि म्हणून मित्रपक्ष असो, शिंदे साहेबांचा विषय नाही, कारण तो मूळ हिंदुत्वाचाच पक्ष आहे. बरोबर. अजितदादांचा जो विषय आहे त्या संदर्भात जसं आमचे वरिष्ठ पातळीवर आमचे मुख्यमंत्री साहेब असो, प्रदेशाध्यक्ष असो, या सगळ्या पातळीवर त्यांना जसं सांगितलं, आमचा हिंदू राष्ट्र आहे, इथे हिंदुत्वाचीच भाषा चालणार. बरं, इथे हिंदुत्व हे राष्ट्रत्वाशीच कनेक्टेड असल्यामुळे विशालजी, इथे आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा प्रत्येकाला हिंदुत्वाच्या मार्गावर चालायलाच लागणार. बरं. म्हणून त्याच्यामध्ये मला विश्वास आहे अजितदादा नक्की आमच्या मार्गावर, आमच्या खांद्याला खांदे लावून येतील. बरं, मग महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हिंदुत्वाचा